आरबीआयचं आपण मौद्रिक धोरण वगैरे पाहत होतो आणि ह्या मौद्रिक धोरणाची जी साधनं आरबीआयला काय करावं लागतं, महागाई असेल तर महागाईच्या समस्येसंग काय करावं लागतं, लढावं लागतं. आणि दुसरी कोणती तर मंदीची समस्या आहे. मंदीची समस्या आहे इकॉनॉमीमध्ये. तर ह्या दोन गोष्टींसाठी आरबीआयला काय करावं लागतं, लढावं लागतं. मग ह्या दोन गोष्टी महागाई आणि मंदी आरबीआयला काय करावं लागते, काबूमध्ये ठेवावी लागते. त्याच्यामध्ये आपण सुरू केलेलं होतं आरबीआयची काही संख्यात्मक साधनं आपण पाहिली होती. आरबीआयची संख्यात्मक साधनं किंवा काय म्हणतो आपण त्यालाच एक प्रकारे क्वांटिटेटिव्ह टूल्स असं म्हणतो किंवा अप्रत्यक्ष साधनं असं म्हणतो. कारण इकॉनॉमीवर ह्या साधनं ह्याच्याद्वारे अप्रत्यक्षरित्या काय होतं, परिणाम होतो. म्हणून यांना काय म्हटलं जातं, अप्रत्यक्ष साधनं असं देखील म्हटलं जातं. त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं सीआरआर, एसएलआर, रेपो दर, रिव्हर्स रेपो दर, बँक दर, एमएसएफ, ओपन मार्केट ऑपरेशन आणि मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम. आता तुम्हाला क्वेश्चन असेल बघा, जर महागाईची समस्या असेल तर सीआरआर कमी केला जाईल का वाढवला जाईल? सर्वांनी सांगा. जर महागाईची समस्या असेल तर सीआरआर कमी केला जाईल का वाढवला जाईल? महागाईची समस्या असेल तर कमी केला जाईल. वाढवला जाईल. कमी वाढवला. तुमच्या अजून कन्सेप्ट काय लक्षात आलेलं नाही. सीआरआर म्हणजे काय आपण करतो, बरेच जण म्हणतात कमी केला जाईल, वाढवला जाईल. बघा कसं, आता सीआरआर म्हणजे आपण काय म्हणतो, सीआरआर हा काय असतो तर एक रिझर्व्ह असतो. कुणाला ठेवावा लागतो, बँकांना कुणाजवळ ठेवावा लागतो, आरबीआयला. तो कशाच्या फॉर्म मध्ये ठेवावा लागतो, पैशाच्या फॉर्म मध्ये कुणाजवळ ठेवावा लागतो, आरबीआय जवळ ठेवावा लागतो. महागाईची समस्या आहे म्हणजे महागाईची समस्या आहे म्हणजे नेमकं काय आहे तर इकॉनॉमीमध्ये पैसा जास्त आहे. महागाईची समस्या आहे म्हणजे काय, इकॉनॉमीमध्ये पैसा जास्त असल्यामुळे काय महागाई आहे. मग आपल्याला तो इकॉनॉमी मधला पैसा काय करायचा, कमी करायचा आहे. कमी करायचा आहे, मग कसा कमी केला जाईल तर आणखी एक मार्ग आहे यातला, तो म्हणजे काय तर आरबीआय बँकांना काय सांगेल तर तुमच्या जवळ जी सीआरआर जो ठेवायचा आहे म्हणजे तुमच्या जवळचा जो रिझर्व्ह आहे तो काय करा, वाढवा. म्हणजे 3% असेल, तुम्ही जर रिझर्व्ह ठेवत असाल, जेवढं डिपॉझिट मध्ये पैसा आलेला आहे त्याच्यामध्ये त्यापैकी 3% जर सीआरआरच्या रूपात ठेवत असेल तर आरबीआय काय सांगेल 4% ठेवा, 5% ठेवा. म्हणजे इकॉनॉमीमध्ये तो पैसा काय करू नका, सोडू नका, तो काय करा आमच्या जवळ सीआरआरच्या रूपात ठेवा असं आरबीआय सांगेल. म्हणजेच महागाईची समस्या असेल तर आरबीआय हा सीआरआर काय करेल, वाढवेल. आणि मंदीची समस्या असेल तर सीआरआर काय केला जाईल, कमी केला जाईल. आणि हा सीआरआर कशाच्या फॉर्म मध्ये ठेवला जातो, कॅशच्या फॉर्म मध्ये ठेवण्यात येतो. आता मला सांगा एसएलआर काय केला जाईल, वाढवला जाईल का कमी केला जाईल? एसएलआर महागाईची समस्या असेल तर एसएलआर काय केला जाईल? शुभम सोनवणे, वाढवला जाईल. ममता, कमी कमी वाढवला जाईल. तुम्ही एकदा लेक्चर मी युट्यूबवर अपलोड केलेले ते एकदा बघा तुम्ही परत एकदा, कारण तुमच्या लक्षात येईल. अजून तुमच्या कन्सेप्ट बऱ्याच जणांच्या लक्षात आलेलं नाही. कमी केला जाईल, काही जण म्हणतात कमी केला जाईल, कमी केला जाणार नाही तर तो काय केला जाईल, एसएलआर देखील काय केला जाईल, वाढवला जाईल. तुम्ही एकदा युट्यूबवर मी लेक्चर अपलोड केलेला आहे, तिथे तुम्ही जाऊन बघा नेमका मी कशा प्रकारे तो कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. तो एसएलआर म्हणजे काय तर तो बी काय केला जातो, एक प्रकारे रिझर्व्हच्या स्वरूपामध्ये पैसा ठेवला जातो. रिझर्व्हच्या स्वरूपामध्ये पैसा ठेवला जातो तो कोण कोण ठेवतात, बँका त्या स्वतःजवळ काय करतात, ठेवतात. ते कशाच्या फॉर्म मध्ये ठेवतात, एसएलआरच्या स्वरूपात किंवा स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशोच्या स्वरूपात. महागाई आहे म्हणजे काही इकॉनॉमीमध्ये जास्त पैसा आहे, मग त्यावेळेस आरबीआय काय सांगेल, तुम्ही जास्तीत जास्त पैसा काय करा, स्वतःजवळ ठेवा. कशाच्या फॉर्म मध्ये, रिझर्व्हच्या फॉर्म मध्ये. म्हणजेच काय केला जाईल, एसएलआर हा महागाईची समस्या असेल तर काय केला जाईल, वाढवला जाईल. आणि जर मंदीची समस्या असेल, मंदीची समस्या म्हणजेच काहीतरी इकॉनॉमीमध्ये पैसा कमी आहे आणि अशा वेळेस एसएलआर काय केला जाईल, कमी केला जाईल. म्हणजेच इकॉनॉमीमध्ये एसएलआर ची रक्कम जर कमी केली तर इकॉनॉमीमध्ये जास्तीत जास्त पैसा वाढेल. रेपो दर काय केला जाईल, वाढवला जाईल का कमी केला जाईल? रेपो दर काय केला जाईल,
ज्यांच्या ज्यांच्या कन्सेप्ट चांगला लक्षात आला नाही ना त्यांनी युट्यूबवर एकदा जाऊन तुम्ही काय करा, रिपीट बघा. युट्यूबवर मी लेक्चर अपलोड केलेलं आहे, तिथे जाऊन परत तुम्ही डबल बघा, त्यावेळेस तुम्हाला चांगल्या प्रकारे कन्सेप्ट लक्षात येईल. महागाईची समस्या असेल तर रेपो दर वाढवला जाईल, वाढवत आहे. ओके, शुभम प्रसाद. बघा, रेपो दर म्हणजे काय, आरबीआय ही अल्पकालीन व्याजाने काय आणतं कुणाकडून, आरबीआय आपलं बँका ह्या अल्पकालीन व्याजाने कर्ज आणतात, कुणाकडून आणतात, आरबीआय कडून आणतात. मग आरबीआय त्याच्यावर जो व्याजाचा दर आकारतो त्याला काय म्हटलं जातं, तर रेपो दर असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस महागाईची समस्या आहे, महागाईची समस्या आहे म्हणजे इकॉनॉमीमध्ये पैसा जास्त आहे, मग अशा वेळेस काय करतं आरबीआय, तर रेपो दर वाढवतं. अशा वेळेस आरबीआय रेपो दर वाढवतो. मग रेपो दर वाढवल्यामुळे काय होईल, तर बँका आरबीआयकडे उधारीमध्ये पैसा आणायला जाणार नाहीत आणि त्याच्यामुळे इकॉनॉमीमध्ये जास्तीत जास्त पैसा काय होणार नाही, फ्लो होणार नाही. आणि जर मंदी असेल तर रेपो दर काय केला जाईल, कमी केला जाईल. तसंच सेम रिव्हर्स रेपो दर, रिव्हर्स रेपो दर बी महागाई असेल तर काय केला जाईल, वाढवला जाईल. आणि मंदी असेल तर रिव्हर्स रेपो दर काय केला जाईल, कमी केला जाईल. परत बँक दराच्या बाबतीत बघा, बँक दराच्या बाबतीत देखील सेम. बँक दरामध्ये जर महागाईची समस्या असेल तर बँक दर काय केला जाईल, वाढवला जाईल. आणि मंदी असेल तर बँक दर कमी केला जाईल. एमएसएफच्या बाबतीत सेम, एमएसएफ सुद्धा काय केला जाईल, वाढवला जाईल, कमी केला जाईल. ओपन ऑपरेटर मार्केट ऑपरेशन मध्ये काय केला जाईल, सरकारी प्रतिभूती काय केल्या जातील, महागाईची समस्या असेल तर विकल्या जातील आणि मंदीची समस्या असेल तर खरेदी केल्या जातील. तसंच मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम असेल तर ह्याच्यामध्ये बी काय केलं जाईल, तर हे जे टूल आहे ते महागाईशी लढण्यासाठी वापरलं जातं. तुम्ही काय करा, एकदा युट्यूबवर परत मी लेक्चर अपलोड केलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही डबल पहा. त्यावेळेस तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे काय होतील, सगळे कन्सेप्ट मी डिटेलमध्ये चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेले आहे, त्यावेळेस तुमच्या लक्षात आणखी चांगल्या प्रकारे येतील. आज जो आपल्याला टॉपिक पाहायचा आहे तो म्हणजे काय, गुणात्मक साधने. गुणात्मक साधने किंवा त्याला काय म्हणतो आपण, क्वालिटेटिव्ह टूल्स असं म्हणतो, किंवा काय प्रत्यक्ष साधन असं म्हटलं जातं. प्रत्यक्ष म्हणजे काय बघा ना, प्रत्यक्ष साधन असंच का म्हणलं जातं, गुणात्मक साधनांना प्रत्यक्ष साधनच का म्हणलं जातं, तर पर्टिक्युलर सेक्टरवर, एखाद्या पर्टिक्युलर क्षेत्रावर हे साधनं काय करतात, फोकस करतात. म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये महागाई आहे तर तिथं काय केला जातो, ऑटोमोबाईल सेक्टरवरच फोकस केला जातो. शेतीमध्ये महागाई आहे तर शेतीच्या सेक्टरमध्येच, ऍग्रिकल्चर सेक्टरमध्येच काय केला जाईल, फोकस केला जाईल. म्हणजे पर्टिक्युलर सेक्टरवर काय केला जातो, ह्या साधनाच्या सहाय्याने फोकस केला जातो. म्हणून ह्या साधनांना काय म्हणलं जातं, प्रत्यक्ष साधन असं किंवा क्वालिटेटिव्ह टूल्स किंवा गुणात्मक साधन असं काय केलं जातं, म्हटलं जातं. आता गुणात्मक साधन किंवा क्वालिटेटिव्ह टूल आपण म्हणतो. गुणात्मक म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये संख्या नाही. ह्याच्यामध्ये कसं, सीआरआर सध्याला किती आहे, 3% आहे. एसएलआर किती आहे, आपण लगेच सांगतो 18.5% आहे. रेपो दर जो काय ठराविक असेल तो, रिव्हर्स रेपो दर जो सध्याला आहे तो दर 2-2 महिन्याला चेंज होत राहतो, काय असेल तो. बँक दर जो आहे तो म्हणजे संख्यांमध्ये दर्शवलेले आहे, म्हणून त्यांना काय म्हणलेलं आहे, संख्यात्मक साधन आहेत. आपल्या आरबीआयची कसे संख्यात्मक किंवा कशी क्वांटिटेटिव्ह टूल्स आहेत. आणि अप्रत्यक्ष का म्हटलेलं आहे, तर ते इकॉनॉमीमध्ये अप्रत्यक्षरित्या त्याचा काय होतो, परिणाम होतो. एका पर्टिक्युलर कोणत्या तरी सेक्टरवर काय केलं जात नाही, फोकस केला जात नाही. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, तर एका पर्टिक्युलर सेक्टरवर प्रत्यक्ष साधनामध्ये एखाद्या पर्टिक्युलर कोणत्या ना कोणत्या क्षेत्रावर फोकस केला जातो, म्हणून त्यांना कसं साधन म्हटलं जातं, प्रत्यक्ष साधन म्हटलं जातं. गुणात्मक काय, तर हा एक गुण दाखवतात म्हणून त्यांना गुणात्मक म्हटलं जातं. तुमच्या आणखी पुढे गेलं चांगल्या प्रकारे लक्षात येईलच. आता गुणात्मक साधनं किंवा क्वालिटेटिव्ह टूल्स आपण काय करणार आहेत, आजच्या लेक्चर आपल्याला बघायचे. संख्यात्मक साधनं हे मागील लेक्चरमध्ये आपण 2 लेक्चरमध्ये एका लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत, आणि त्याच्या आधी मी थोडंसं काय बेसिक कन्सेप्ट वगैरे ते आपण आरबीआयच्या संदर्भात बघितलेले होते. गुणात्मक साधनं जर आपण सुरू करणार आहे, त्याच्यामध्ये बघा पहिल्यांदा प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग, पीएसएल, अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा. अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा. आता प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग किंवा अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा म्हणजे नेमकं काय, तर 1968 मध्ये आरबीआयने, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पहिल्यांदा प्रायोरिटी सेक्टर किंवा अग्रक्रम क्षेत्र या शब्दाचा वापर केला. कधी केला, 1968 ला. आणि त्याच्यानंतर असं सांगण्यात आलं की बँकाने 40% कर्ज हे पुढील क्षेत्रामध्ये 1985 पर्यंत द्यायचे. प्रायोरिटी म्हणजे काय, तर ते क्षेत्र ज्याला काय केलेलं आहे, प्रथम प्राधान्य दिलेलं आहे एक प्रकारे.
अशा सेक्टरला काय म्हटलं गेलं, प्रायोरिटी किंवा अग्रक्रम क्षेत्र म्हटलं गेलं. मग ह्याच्यामध्ये कोणकोणते त्यावेळेस सांगितले क्षेत्र, शेती एक सांगितला, छोटा उद्योग एक सांगितला आणि निर्यात. ह्या 3 सेक्टरला, शेती असेल, छोटे उद्योग असतील किंवा निर्यात, ह्या 3 क्षेत्रामध्ये काय करायचं, 40% लोन. जेवढं लोन देतोय त्याच्या किती 40% लोन हे 1985 पर्यंत या 3 सेक्टरला गेलं पाहिजे. म्हणजे सपोज एक बँक आहे, एसबीआय बँक आहे, एसबीआय बँक जर 100 करोड एका वर्षामध्ये लोन फिरवत असेल इकॉनॉमीमध्ये एसबीआय किती 100 करोड लोन देत असेल, तर या 100 करोड पैकी 40 करोड जे लोन आहे ते ह्या 3 क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे, शेती, छोट उद्योग आणि निर्यात, असं सांगण्यात आलं 1968 नंतर. आणि काय टार्गेट सांगितलं, कधीपर्यंत दिलं, 1985 पर्यंत हे 40% लोन गेलं पाहिजे असं सांगण्यात आलं. सपोज आता बँकांनी दिलं, हे 40% दिलं, विकासामध्ये शेतीमध्ये दिलं, छोटे उद्योग असतील किंवा निर्यात असतील या क्षेत्रामध्ये बँकांनी हे लोन दिलं 40% पर्यंत. परंतु जर ते लोन दिलेलं आहे, जे काय लोन दिलेलं आहे ते सपोज बँकांनी काय केलं नाही, आपलं ज्यांना दिलेलं आहे शेतीमध्ये, छोट्या उद्योगामध्ये, निर्यात सेक्टरमध्ये, ते जर बँकांना माघारी आलं नाही किंवा ते माघारी दिलं नाही, तर मग काय, तर ते लोन कोण देणार, तर त्याच्यासाठी आणण्यात आलं ते म्हणजे क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही 1971 ला आणली. सपोज ह्या 3 सेक्टरमध्ये जे लोन दिलेलं आहे ते जर रिटर्न नाही आलं तर अशी एक कंपनी इस्टॅब्लिश करण्यात आली, स्थापन करण्यात आली. ही कंपनी काय करेल, बँकांना पैसा प्रोव्हाइड करण्याचं किंवा देण्याचं कार्य करेल जर ह्या 3 सेक्टरमध्ये जे लोन दिलेलं आहे ते माघारी आलं नाही तर. मग ह्या कंपनीला कोण, तर गव्हर्नमेंटच्या बजेटमधून वगैरे पैसे देण्याचं वगैरे कार्य केलं जाईल, असं बाकी सगळे इतर गोष्टी. आणि हे जे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग आहे, पीएसएल, हा पहिल्यांदा शब्द कधी 1968 नंतर सांगितलं बाबा या अग्रक्रम क्षेत्रामध्ये कर्ज पुरवठा आपल्याला द्यायचा आहे. शेतीमध्ये बँका कसं द्यायला थोड्याशा म्हणजे कमी प्रमाणात देण्याचं बघतात, परत छोटे उद्योग असतील तर तिथं बँका कसं वाईट कर्ज देत नाहीत, निर्यात असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं बँकांचं कसं की द्यायला थोडंसं बँका पुढं जात नाहीत म्हणजे देण्यासाठी, तर त्यांना थोडंसं प्राधान्य देण्यासाठी हे आरबीआयने पीएसएल नावाचं एक साधन आणलं. आता 2015 मध्ये पीएसएल चे निकष काय केले, अपडेट केले आणि ह्याच्यामध्ये सांगितलं हे निकष मध्ये 40% जेवढ्या बँका देतात त्याच्यापैकी किती 40% हे कोणत्या ह्या क्षेत्राला दिलं पाहिजे. परंतु ह्याच्यामध्ये मी काय थोडंसं डिवायडेशन केलंय आरबीआयने. कसं केलंय बघा, ह्याच्यामध्ये दुर्बल घटक, आता हे 40% मध्ये डिवाइड केलेले आहेत. दुर्बल घटक किंवा वीकर सेक्शन असतील ह्यांना किती 10% द्यायचं. इकडं लोनच्या 40% पैकी 10% कोणाला गेलं पाहिजे, हे दुर्बल घटक जे आहेत ते इकॉनॉमी आपल्या म्हणजे जे दुर्बल घटकामध्ये कोण आलं, एससी असेल, एसटी असतील, महिला असतील, फिजिकली हँडिकॅप म्हणजे कसं की अपंग वगैरे, परत अल्पसंख्याक, मॅन्युअल स्कॅव्हेंजर, परत कलाकार, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन असेल, आपण बघितलं होतं दारिद्र्य टॉपिक मध्ये नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन म्हणजे काय किंवा नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन याचे जे लाभार्थी आहेत ते म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान वगैरे आपण म्हणलो ना, जे दारिद्र्य टॉपिक बघा तुम्ही त्याच्यामध्ये आपण हे पाहिलेलं आहे. परत प्रधानमंत्री जनधन योजना आहे, ह्याच्यामध्ये जो ओव्हरड्राफ्ट दिला जातो कितीपर्यंत 10,000 पर्यंतचा, हा देखील ह्या दुर्बल घटक मध्ये जे लोन दिलेलं आहे त्याच्यामध्येच काय केला जाईल, कन्सिडर केला जाईल. म्हणजे हे सर्व जे लोन दिलं जातं बघा दुर्बल घटकांसाठी, हे सर्व कशामध्ये ह्या 40% मधलं जे 10% आहे ते कुठं जाणार, दुर्बल घटकांना लोन जाणार, विकर सेक्शनला. आणखी सांगितलं की 10% कृषीमध्ये गेलं पाहिजे. बघा 10% कुठे गेलं, दुर्बल घटक 10% कृषीमध्ये. असे नॉन कॉर्पोरेट फार्मर म्हणजे जसं अमेरिकेमध्ये युएसए मध्ये बघा मोठे व्यवसाय म्हणून मोठी शेती केली जाते, भरपूर असं म्हणजे 400-500 एकर जमीन असते, त्याच्यावर मग एकच व्यक्ती पूर्णपणे असं कॉर्पोरेट टाईपची शेती वगैरे करतो. अशा प्रकारची शेती नाही, तर असं त्याच्यापेक्षा थोडी कमी याची शेती जी नॉर्मल आपल्या जगण्यासाठी जी केली जाते त्या प्रकारची जी शेती आहे त्याला म्हटलं जातं. त्या अशा शेतीमध्ये किती नॉन कॉर्पोरेट नसणारे त्याला किती गेलं पाहिजे, 10% तिथं लोन गेलं पाहिजे. परत कृषीमध्ये आणखी एक 8% केलेलं आहे सेपरेट. आणखी झाले किती टोटल, दुर्बल घटकांना 10%, कृषीमध्ये 10%, टोटल 20%. आता परत आणखी कृषीमध्येच सीमांत शेतकरी म्हणजे असे शेतकरी ज्यांची जमीन 1 हेक्टरपेक्षा कमी आहे. बघा सीमांत शेतकरी म्हणजे असे शेतकरी ज्यांची जमीन किती 1 हेक्टर, 1 हेक्टर म्हणजे जवळजवळ 2.5 एकराच्या दरम्यान, 2.5 एकरापेक्षा ज्यांची जमीन कमी आहे त्यांना काय म्हटलं जाईल, सीमांत शेतकरी. आणि छोटे शेतकरी म्हणजे असे शेतकरी ज्यांची जमिनी 1 हेक्टर ते 2 हेक्टरच्या दरम्यान आहे. म्हणजेच किती 2.5 एकरापासून ते 5 एकरापर्यंत ज्या व्यक्तीची जमीन आहे त्याला काही छोटे शेतकरी म्हटलं जाईल. मग हे बँका काय होतात, तर जास्तीत जास्त मोठ्या शेतकऱ्यांनाच लोन देतील. मग असं छोट्या शेतकऱ्यांना तर लोन मिळणारच नाही.
मग ह्या छोटे जे शेतकरी आहेत ह्यांना बी आपल्याला काय करायचं, लोन द्यायचंय. मग ह्यांना लोन देण्यासाठी बी काय केला, आरबीआयने आणखी सेपरेट एक कोटा ठरवून दिला पीएसएल मध्ये. आणि तो कोटा म्हणजेच काय सांगितलं तर कृषीमध्ये सांगा 8%चा सेपरेट यांच्यासाठी सुद्धा काय केला आरबीआयने ठरवला. म्हणजे ह्या शेतकऱ्यांना सुद्धा काय होईल, व्याजाने पैसे बँका देतील. नंतर सूक्ष्म उद्योग, खाडी आणि विलेज इंडस्ट्री म्हणजे जे कुटीर उद्योग वगैरे गावामध्ये असतात, छोटे छोटे उद्योग असतात, त्यांच्यासाठी किती सांगितलंय, 7.50% तिथे ठरवलेलं आहे. आणि राहिलेला जो 4.50% आहे हे वरचे सर्व कोणते कोणते आपण बघितले, दुर्बल घटक, कृषी, सूक्ष्म उद्योग, खाडी विलेज इंडस्ट्री, हे सर्व प्लस त्याच्यामध्ये आणखी ऍड करण्यात आलं कोणतं, छोटे व मध्यम उद्योग असतील. परत प्रधानमंत्री आवास योजना आहे त्याचं लाभार्थ्यांसाठी जे कर्ज दिलं जातं ते, फूड प्रोसेसिंग कंपन्या वगैरे असतात त्यांच्यासाठी, वर्मी कंपोस्ट म्हणजे ते गांडूळ वगैरे शेती केली जाते ना त्याच्या संदर्भात, बायो फर्टिलायझर असेल, बियाणाचे उत्पादन म्हणजे बियाणाचे उत्पादन वगैरे करणारी एखादी कंपनी असेल, निर्यातीचा व्यवसाय करणारी एखादी छोटी मोठी कंपनी असेल, विद्यार्थ्यांसाठी जे एज्युकेशन लोन दिलं जातं कितीपर्यंत, 10 लाखापर्यंत, हे बी कशामध्ये 4.50% मध्ये येणार. परत सामाजिक पायाभूत सुविधा जसं कोणता, शाळा असेल, आरोग्य असेल, पिण्याचे पाणी असेल, स्वच्छतेच्या सुविधा असतील, ह्याच्यामध्ये जो पैसा देऊ शकतात बँका. परत पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा प्रकल्प असतील जसं की सौर ऊर्जेवर चालणारे सौर ऊर्जा असेल, परत काय पवन ऊर्जा असेल म्हणजे वाईन मिल वगैरे याच्या सहाय्याने जी चालणारे आहे ती, म्हणजे ह्या सेक्टरमध्ये बी काय केलं जाईल, 4.50%. म्हणजे हे सर्व गोष्टीमध्ये थोडक्यात फक्त काय करायचे, तोंडाखालून तुमच्या गेलं ना तरी म्हणजे कसं लक्षात येईल, तुमच्या नजरेखालून गेलं तरी सर्व काय पाठ करत बसायचं नाही. पण लक्षात घ्या की जेवढा बँकेचा सपोज एसबीआय जवळ जर 100 करोड रुपये डिपॉझिट मध्ये आले, 100 करोड रुपये एसबीआय एका वर्षामध्ये लोन देत असेल, तर या 100 करोड मधलं 40 करोड लोन या प्रायोरिटी सेक्टर मध्ये गेलं पाहिजे, म्हणजेच कोणत्या पीएसएल मध्ये गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये वेगवेगळं काय करण्यात आलेलं आहे, डिवायडेशन करण्यात आलेलं आहे. ह्यालाच काय म्हणलं, हे बेकार आरबीआयचं. मग आरबीआयने काय केलं, ह्या पर्टिक्युलर एका सेक्टरवर काय केला, फोकस केला. आणि ते काय केलं, मग त्या सेक्टर मधली महागाई असेल वगैरे काबू करण्याचं काम काय करतं, आरबीआय करते प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगच्या सहाय्याने. एकूण पीएसएल सर्व अनुसूचित व्यापारी बँका, जेवढ्या बी अनुसूचित व्यापारी बँका यांच्यासाठी सांगितलेला एकूण पीएसएल किती ठेवायचं, 40%. म्हणजे अनुसूचित म्हणजे आरबीआयच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये ज्या बँकांचा समावेश आहे अशा बँकांना काय म्हटलं जातं, अनुसूचित व्यापारी बँका असं म्हटलं जातं. नंतर आरआरबी आणि स्मॉल फायनान्स बँक आहेत यांच्यासाठी जो पीएसएल कोटा आहे तो किती आहे, 75%. म्हणजे हे आरआरबी आणि स्मॉल फायनान्स बँकला जेवढं कर्ज देतात त्याच्यातलं 75% कर्ज ह्याच्यामध्येच गेलं पाहिजे. कशामध्ये, हे मी 5 सांगितलेले आहेत ते, त्याच्यामध्येच 75% द्यायचं. ते कसं, तर हे 40% तर द्यायचं, पण प्लस एक्स्ट्रा आणखी 35% वरती बी काय करायचं त्यांनी, आरआरबी असतील, रिजनल रूरल बँक पुढे येईल, ती रिजनल रूरल बँक, आरआरबी म्हणजे काय, स्मॉल फायनान्स बँक म्हणजे काय हे पुढे तुम्हाला समजेलच. आता ह्यांना बँकांनी जर हा कोटा पूर्ण केला नाही, ठीक आहे, आरबीआयने सांगितलं पण पूर्ण केला नाही, तर त्याच्यासाठी काहीतरी रेग्युलेशन पाहिजे, नियमन पाहिजे. मग त्याच्यासाठी असं रेग्युलेशन आहे, जर हा पीएसएल कोटा पूर्ण केला नाही बँकांनी प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचा, जर म्हणजे एसबीआय जवळ 100 करोड आहेत, 100 करोड एसबीआय मध्ये लोन देते, त्यातलं जर 40 करोड एसबीआयने लोन या प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये दिलं नाहीत, सपोज एसबीआयने 35 करोडच दिलं, 5 करोड दिले नाहीत, तर हे 5 करोड एसबीआयला कुठं जमा करावं लागतील, एक नाबार्डचा फंड आहे, निधी आहे, नाबार्डचा एक निधी आहे. नाबार्ड काय आहे हे बी पुढे येईल, नॅशनल ऍग्रीकल्चर बँक फॉर काय असेल ते काय नाबार्ड वगैरे काय आहे ते आपल्याला पुढे समजेल. नॉन बँकिंग गैर बँक आहे ते काय आहे ते नंतर आपण समजून घेणार आहे, पुढच्या टॉपिक मध्ये येते. हा नाबार्डचा एक निधी आहे कोणता, रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड, हा लक्षात ठेवा, कोणता, ग्रामीण पायाभूत विकास निधी. आणि ह्या नाबार्डचा जो फंड आहे ग्रामीण पायाभूत विकास निधी, ह्या फंड मध्ये किंवा ह्याच्यामध्ये काय केला जाईल, पैसा जमा केला जाईल. कधी जमा केला जाईल, जो पैसा तुम्ही बँकांनी काय केला नाही, पीएसएल कोटा ज्या बँकांनी पूर्ण केला नाही अशा बँकांनी जो आपला राहिलेला पैसा आहे तो कुठं टाकायचा, ग्रामीण पायाभूत विकास निधीमध्ये, रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड मध्ये हा नाबार्डचा एक फंड आहे. सपोज अशा काही विदेशी बँका आहेत ज्यांच्या भारतामध्ये शाखा 20 पेक्षा कमी आहेत,
अशा विदेशी बँका ज्यांच्या भारतामध्ये 20 पेक्षा शाखा कमी आहेत अशा विदेशी बँकांनी सिडबीचा त्यांच्यासाठी एक फंड आहे, स्मॉल एंटरप्राइजेस डेव्हलपमेंट फंड. जर हा PSL कोटा पूर्ण केला नाही, जेवढा राहिलेला त्यांचा कोटा आहे तेवढा पैसा त्यांनी कुठे टाकायचा, हा सिडबीच्या स्मॉल एंटरप्राइजेस डेव्हलपमेंट फंड मध्ये टाकावा लागेल. विदेशी बँका ज्यांच्या शाखा भारतामध्ये कितीपेक्षा कमी आहेत, 20 पेक्षा कमी आहेत अशा बँकांसाठी. आणि बाकी सर्वांसाठी हा नाबार्डचा काय आहे, ग्रामीण पायाभूत विकास निधी, इथं तो काय करायला लागेल, निधी जमा करावा लागेल. आता हे झालं PSL कोटा जर पूर्ण केला नाही तर मग आपल्याला बघायचं अग्रक्रम क्षेत्र कर्ज प्रमाणपत्र म्हणजे काय, किंवा प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट म्हटलं जातं. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट किंवा अग्रक्रम क्षेत्र कर्ज प्रमाणपत्र. आता हे म्हणजे काय बघा, सपोज SBI बँक आहे बघा, SBI आहे, एका साईडला ऍक्सिस आहे. SBI बी 1 वर्षामध्ये 100 करोड लोन देते समजून चाला. ऍक्सिस बँक बी 1 वर्षामध्ये किती 100 करोड लोन मध्ये पैसा फिरवते. आणि शेतीमध्ये बघा, शेतीमध्ये 10+8 एकूण 18% त्यांना लोन द्यायचं आहे, कंपल्सरी, त्यांच्यावर बंधनच आहे ते अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा म्हणून. त्यांना शेतीमध्ये किती 18 करोड द्यायचे. सपोज SBI ने किती 20 करोड दिलं शेतीमध्ये, SBI ने 20 करोड दिलं आणि ऍक्सिस बँकच्या शाखा वगैरे ग्रामीण भागात कमी असल्यामुळं ऍक्सिस बँक 20 करोड देऊ शकलं नाही. ऍक्सिस बँकने किती दिलं, 16 करोड रुपयेच दिलं ह्या शेती क्षेत्रामध्ये. आता ऍक्सिस बँकला 2 करोड रुपये देता आले नाहीत, मग हे 100 करोड जे त्याला फिरवायचं होतं ऍक्सिस बँकला, मग हे 2 करोड ऍक्सिस बँकला कुठं टाकावं लागतील, या नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधीमध्ये. आता ह्या निधीमध्ये जो पैसा टाकलेला जातो ना, तो काय करतं, राज्य सरकार आपले वेगवेगळे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असतात, विकासाची जी राज्य सरकारची कामं असतात ना त्याच्यासाठी वापरला जातो. मग ती कामं 10-20 वर्ष लागतात जवळजवळ पूर्ण व्हायला, आणि 10-20 वर्षानंतर ती कामं पूर्ण झाल्यानंतर तो पैसा कोणाला येणार, बँकांना मिळणार. व्याजासहित दिला जाईल, परंतु बँकांना तोपर्यंत वाट बघत बसावं लागणार. इथं जर नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधीमध्ये जर पैसा टाकला तर 15-20-30 वर्ष बँकांना तो पैसा माघारी येण्यासाठी वाट बघत बसावं लागणार. म्हणून बँका काय म्हणतात, त्याच्यापेक्षा लोन मध्ये दिलं एखाद्या शेतकऱ्याला 4-5 वर्षात लय झालं काय होईल, पैसा माघारी येईल, जास्त दिवस वाट बघायची गरज पडणार नाही. म्हणून बँका काय करतात, प्रेफर तर जिथं ते सांगितलेलं आहे तिथं काय करतात, लोन देण्याचा प्रेफर करतात. आता नाबार्डचा फंड मी सांगितलं. नंतर आता बघा इथं आपण काय बघत होतो, SBI आणि ऍक्सिस बँक काय 100 करोड रुपये त्यांना काय करायचे, द्यायचे. आणि 100 करोड मधले SBI ने 2 करोड एक्स्ट्रा दिले. आपलं 100 करोड लोन मध्ये ते दोन्ही बँका काय करतात, लोन मध्ये फिरवतात. त्याच्यातलं 18 करोड त्यांना शेतीमध्ये द्यायचे. मग 18 करोड पैकी सपोज SBI ने 20 करोड हे शेती क्षेत्रामध्ये दिलं, ऍक्सिस बँकने किती दिलं, 16 करोड हे शेती क्षेत्रामध्ये दिलं. आता ऍक्सिस बँकला अजून 2 करोड कमी पडतात. मग अशा वेळेस SBI ने एक्स्ट्रा किती 2 करोड दिलेले आहेत. मग SBI काय करणार, तर प्रायोरिटी 2 करोडची प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट PSLC किंवा अग्रक्रम क्षेत्र कर्ज प्रमाणपत्र इश्यू काढणार. कितीची, 2 करोडची. आणि ती 2 करोडची अग्रक्रम क्षेत्र कर्ज प्रमाणपत्र आहेत ती SBI कोणाला, ऍक्सिस बँकला विकू शकते. मग ऍक्सिस बँक ही 2 करोडची प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट आहेत किंवा अग्रक्रम क्षेत्र कर्ज प्रमाणपत्र आहे, ही ऍक्सिस बँक विकत घेणार. आणि मग ऍक्सिस बँकने विकत घेतल्यानंतर ऍक्सिस बँकचा बी कितीचा कोटा पूर्ण झाला, 18 करोडचा पूर्ण झाला. आणि SBIचा बी कितीचा झाला, इथं 2 करोड त्यांनी वजा केलं तर SBIचा बी कितीचा होईल, 18 करोडचा. म्हणजे आता दोघांना बी इथं नाबार्डचा जो निधी आहे ग्रामीण पायाभूत विकास निधी, इथं पैसे टाकण्याची काय नाही गरज पडणार नाही. म्हणजे ज्यांनी एक्स्ट्रा केलेला कोटा पूर्ण, कोट्याच्या वरती ज्यांनी जास्त दिलेला आहे त्या बँका काय करू शकतात, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट काय करू शकतात, इश्यू करू शकतात आणि ते विकू शकतात दुसऱ्या बँका. मग ज्यावेळेस विकतात त्यावेळेस ती फी वगैरे काय थोड्या प्रमाणात काय करतात, चार्ज करतात, फी वगैरे थोड्या प्रमाणात लावतात. याला काय म्हटलं जातं, अग्रक्रम क्षेत्र कर्ज प्रमाणपत्र, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट. आलं का लक्षात सर्वांच्या, एकदा आले असेल तर येस म्हणा. PSLC म्हणजे काय आलं लक्षात, ओके, येस येस. ठीक आहे, म्हणजे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. जसं कन्सिडर करून पुढे चालू आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करा.
सोपा होता, जवळजवळ सर्वांनी सॉल्व्ह केला. आन्सर लगेच सर्वांनाच येऊ शकेल, सर्वांनाच यायला पाहिजे. भारतीय काय म्हणलेला आहे क्वेश्चन, भारतीय बँकांच्या एकूण कर्ज पुरवठ्यापैकी, भारतीय बँकांच्या एकूण कर्ज पुरवठ्यापैकी अग्रगण्य क्षेत्राकरता डॉट डॉट इतका कर्ज पुरवठा अपेक्षित आहे. किती? मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं 40%. किती हवा आहे? 40% अपेक्षित आहे. पहिलं ऑप्शन आपलं काय आहे? बरोबर आहे. हा क्वेश्चन सॉल्व्ह करा पुढचा. रुद्रा, अंकिता, ऋषिता, श्रेयस, शुभम, आरती, रोहित, अश्विनी, दीप्ती, ओपो, दीपक, वर्षा, प्रणव, अक्षय या सर्वांनी उत्तर काय केलेलं आहे? बरोबर केलेलं आहे. बाकीच्यांनी स्किप केलं, काही जणांचं, एक दोन जणांचं ही झालेलं आहे, रॉंग झालेलं आहे. बघा आता, रिझर्व्ह बँकेसंदर्भात खालील प्रवर्गाचा विचार करा. रिझर्व्ह बँकेसंदर्भात खालील प्रवर्गाचा विचार करा. राज्यसेवा 2012 ला आलेला क्वेश्चन आहे. पहिलं सांगितलेलं आहे कृषी क्षेत्र, लघु उद्योग, बांधकाम क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. आणि वरीलपैकी अग्रक्रम क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो असं विचारलेलं आहे. आता अग्रक्रम क्षेत्रामध्ये आपण बघितलं, कृषी क्षेत्र बघितलं होतं आपण, जवळजवळ 18% टोटली कृषी क्षेत्रामध्ये द्यायचं होतं. त्यामुळे अ ऑप्शन तर आपला असणार आहे. जिथं जिथं अ नाही ते ऑप्शन म्हणायचा आपला डिलीट झाला. हा तर नाही, तर म्हणजे अ तर आपला काय असणार आहे? 100% असणार आहे. कशात समावेश होतो म्हटलेला आहे. म्हणजे हा पहिला, दुसरा आणि चौथ्यावर आपण आलो. लघु उद्योग, लघु उद्योग म्हणजे छोटे सूक्ष्म उद्योग वगैरे ते बी असणार आहेत. म्हणजे ब बी ऑप्शन आपला येणार आहे. म्हणजे हात पहिला गेला, फक्त अ नाही, ब सुद्धा आपला असणार आहे. म्हणजे 2 आणि 4 वरच आपली गाडी येऊन थांबलेली आहे. आता 2 आणि 4 वर कशावर? शैक्षणिक क्षेत्र आणि बांधकाम क्षेत्र, त्याच्यावर आपली गाडी आलेली आहे. शैक्षणिक क्षेत्र आणि बांधकाम क्षेत्रामध्ये बघा, आता शैक्षणिक क्षेत्र आणि बांधकाम क्षेत्रामध्ये, बांधकाम क्षेत्रात आपण कुठं बघितलंच नव्हतं. शैक्षणिक क्षेत्र बघितलं होतं कुठं? स्टुडंट एज्युकेशन लोन बघितलं होतं का नाही? मी इथे दिसलं का? स्टुडंट एज्युकेशन लोन. आज सगळ्यात शेवट आपण सांगितलं 4.5% मध्ये स्टुडंट एज्युकेशन लोन कितीपर्यंत देऊ शकतात? 10 लाखापर्यंत. म्हणजे शैक्षणिक क्षेत्र येणार आहे. पण बांधकाम क्षेत्राचा इथं कुठं उल्लेख केलेला नाही, म्हणून बांधकाम क्षेत्र येणार नाही याच्यामध्ये. बांधकाम क्षेत्र नाही येणार, फक्त कोणतं? शैक्षणिक क्षेत्र येणार. कृषी क्षेत्र, लघु उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्र असं म्हणजे आपला ऑप्शन कोणता बरोबर येणार? अ, ब व ड 4 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार. हा बी आपला चुकीचा आहे आणि हाही चुकीचा आहे. पुढचं बघा टूल आहे. आता आपण बघितलं प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. पुढचं टूल आहे आरबीआयचं कंझ्युमर क्रेडिट कंट्रोल, CCC, कंझ्युमर क्रेडिट कंट्रोल. आता बघा, इंटरेस्टिंग टूल आहे. एक नॅनो गाडी असं कन्सिडर करून चाला. ही काय? एक नॅनो गाडी आहे. आणि नॅनो गाडी ही 1 लाख रुपयाची गाडी आहे. 1 लाख प्राइस आहे नॅनो गाडीची किंमत. आणि ही 1 लाखची गाडी तुम्हाला जर खरेदी करायची असेल, किंवा एखाद्या पर्सनला, एखाद्या व्यक्तीला 1 लाखाची गाडी खरेदी करायची, आणि ही गाडी खरेदी करण्यासाठी डाऊन पेमेंट सांगितलं, सध्याला डाऊन पेमेंट सांगितलं किती? 20,000 रुपये भरा म्हटलं तुम्हाला डाऊन पेमेंट, आणि मंथली EMI
10,000 रुपये. EMI किती? 10,000 रुपये भरा सांगितलं. आता अचानक मार्केटमध्ये पैसा जास्त वाढला, डिमांड वाढलं आणि लोक गाडी घ्यायसाठी खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त लोक यायला लागली. मार्केटमध्ये काय झालं? पैसा वाढला, डिमांड वाढलं आणि लोक नॅनो गाडी खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त यायला लागली. मग नॅनो गाडीचा जो मालक आहे त्यांनी गाडीची किंमत केली 1.5 लाख रुपये. ग्राहक वाढलं बघा, कुठल्याही वस्तूची किंमत लगेच वाढते. लोक जास्त खरेदी करायला लागली, यायला लागली. लोक खरेदी करायला कधी येतात? ज्यावेळेस लोकांजवळ जास्त पैसा असतो. जास्त पैसा आला की लोक जास्त खरेदी करायला जातात आणि डिमांड वाढतं. डिमांड वाढली की मग काय होणार? तर त्या गाडीची किंमत वाढली जाईल. मग त्या गाडीची किंमत झाली किती? 1.5 लाख किंवा 1.5 लाख रुपये झाली. मग अशा वेळेस आरबीआयला माहित आहे की ही जी प्राइस आहे ती काय करायला लागेल? आपल्याला मेंटेन ठेवावं लागेल. ही जर किंमत अशीच वाढत गेली तर आपल्याला फायद्याच नाही इकॉनॉमीसाठी. म्हणजेच काय झाली? महागाई वाढली. कशामध्ये? नॅनो गाडीमध्ये. मग आरबीआय काय करणार? आरबीआय सांगणार की तुम्ही काय करा, हे डाऊन पेमेंट आहे, महागाई वाढली म्हणजे डाऊन पेमेंट आता 20,000च्या ऐवजी किती? 30,000 भरावं लागेल. आरबीआय म्हणजे काय करावं लागेल? डाऊन पेमेंट 30,000 भरावं लागेल. डाऊन पेमेंट 20,000च्या ऐवजी 30,000 सांगितलं. आणि ईएमआय जो आहे, ईएमआय हा काय सांगितला? 10च्या ऐवजी 15 सांगितला. ईएमआय 10,000च्या ऐवजी किती? 15 सांगितला. मग अशा कंडिशनला काय होईल? अशा कंडिशन मध्ये बघा, लोक ज्यांना 30,000 जे डाऊन पेमेंट भरू शकत नाही किंवा जे ईएमआय 15,000 भरू शकत नाही, अशी बरेच लोक काय होतील? बाजूला जातील. आणि अशी बरीच लोक बाजूला गेल्यामुळं काय फरक होईल? तर डिमांड कमी होईल. आणि डिमांड कमी झाल्यामुळे काय होईल? परत तो काय जो व्यापारी जो गाडीचा असेल तो काय करेल? 1.5 लाखावरून किंमत कितीवर आणेल? 1 लाख रुपयावर आणेल. म्हणजेच मार्केट मधली महागाई काय होईल? काबू होईल. मार्केट मधली महागाई कमी होईल. म्हणजे महागाईची समस्या असेल तर आरबीआय काय करेल? डाऊन पेमेंट ईएमआय ही काय करेल? वाढवेल. आणि मंदीची समस्या असेल, मंदीची समस्या म्हणजेच काय? तर ह्या नॅनो गाडीची किंमत आहे 1 लाखावरनं 70,000वर आली अचानक. कुणीच घ्यायला जायना ती नॅनो गाडी. मग काय होईल? 1 लाखाची किंमत 70,000वर येईल. मग अशा वेळेस आरबीआय काय म्हणेल? तर कारण ह्या ऑटोमोबाईल, अशा वेळेस आरबीआय काय म्हणेल? तर ठीक आहे, डाऊन पेमेंट काय करा? 20,000 आहे, त्याच्याऐवजी किती करा? आपलं 20,000 डाऊन पेमेंट आहे ना, त्याच्याऐवजी कमी करा. मग किती म्हणेल? 10,000च डाऊन पेमेंट द्या. आणि ईएमआय जो मंथली ईएमआय आहे तो, एक मिनिट, जो मंथली ईएमआय बघा, मंथली ईएमआय किती आहे? 10,000. त्याच्याऐवजी आरबीआय काय म्हणेल? 5,000च आम्हाला काय करा? ईएमआय द्या. म्हणजे ह्याच्यामुळे काय होईल बघा, एकच मिनिट, काय सॉरी, ह्याच्यामुळे काय परिणाम होईल? आता मंदीची समस्या आहे, डाऊन पेमेंट कमी केलं, 20,000चं किती? 10,000वर आणलं. ईएमआय 10,000चं कितीवर आणला? 5,000वर आणला. मग अशा कंडिशन मध्ये आरबीआय काय? आरबीआय ईएमआय कमी करेल, डाऊन पेमेंट कमी करेल. कधी? ज्यावेळेस मंदीची समस्या असेल त्यावेळेस. आणि महागाईची समस्या असेल तर आरबीआय काय करेल? ईएमआय डाऊन पेमेंटची व्हॅल्यू काय करेल? वाढवेल. आणि ह्याच टूलला काय म्हटलं जातं? कंझ्युमर क्रेडिट कंट्रोल, सीसीसी असं म्हटलं जातं. म्हणजे ह्या कंझ्युमर क्रेडिट कंट्रोल या टूलने काय केलं जातं? एखाद्या पर्टिक्युलर सेक्टरवर फोकस केला जातो. सपोज ऑटोमोबाईल सेक्टर असेल तर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आरबीआय काय करेल? तर डाऊन पेमेंट ईएमआय काय करेल? महागाईची समस्या असेल तर वाढवल, मंदीची समस्या असेल तर डाऊन पेमेंट ईएमआय वगैरे काय करेल? कमी करण्याचं कार्य करेल. हे झालं कशामध्ये? कंझ्युमर क्रेडिट कंट्रोल मध्ये. नंतर पुढचं टूल आहे बघा, मार्जिन रिक्वायरमेंट किंवा लोन टू व्हॅल्यू. आता मार्जिन रिक्वायरमेंट आणि, एकच मिनिट, थोडासा प्रॉब्लेम येतो. हा, मार्जिन रिक्वायरमेंट आणि लोन टू व्हॅल्यू. मार्जिन रिक्वायरमेंट आणि लोन टू व्हॅल्यू म्हणजे काय बघा, सपोज अक्षय कुमार आहे, मार्जिन, अक्षय कुमारला काय करायचंय? एखादा मूवी काढायचा आहे, अक्षय कुमारला एखादा मूवी पब्लिश करायचा आहे आणि
तो मूवी पब्लिश करण्यासाठी अक्षय कुमार काय करायचं, अक्षय कुमार जवळ पैसा नाही किंवा अक्षय कुमारला तो मूवी प्रोड्यूस करून हे करायचा, मार्केटमध्ये आणायचा आहे. अक्षय कुमार जवळ पैसा नाही. मग अक्षय कुमारने काय केलं, आपले ट्विंकल खन्नाचं काही दागदागिने असतील ते घेतलं. सपोज एक समजून झाला की या दागिन्याची किंमत किती आहे, 100 रुपये आहे, 100 रुपयाचे दागिने आहेत. हे अक्षय कुमारने काय केलं, एका बँक जवळ गेला. सपोज अक्षय कुमार गेला या मन्नापुरम फायनान्स लिमिटेड आहे तिच्याकडे, काय केला अक्षय कुमार गेला आणि मग ते दागिने त्यांनी काय केलं, अक्षय कुमारने इथं दिलं, मन्नापुरमला दिलं. आणि मग त्यावेळेस तो काय करणार, सपोज हे 100 रुपयाचं दागिने आहे, ते 100 रुपयाचं दागिने ह्याच्याजवळ ठेवलं तर हे 100चे 100 रुपये अक्षय कुमारला देणार आहेत का घाण ठेवल्यानंतर? नाही. तर हे किती देणार, आरबीआयने सांगितलं लोन टू व्हॅल्यू, जेवढी काही व्हॅल्यू आहे त्याच्या 60% सांगितलं आरबीआयने व्हॅल्यू, काय जेवढी काय व्हॅल्यू आहे त्याच्या 60%च लोन द्यायचं सांगितलं आरबीआयने या बँकेला. म्हणजे जी 100 रुपयाची व्हॅल्यू आहे, 100च्या 60% किती येईल, 60 रुपये. तर मग ही जी बँक आहे त्या अक्षय कुमारला किती रुपये देणार, 60 रुपयेच देणार. अक्षय कुमारला 60 रुपयाची बँक देणार. म्हणजे 100 रुपयाचं दागिने घालून ठेवल्यानंतर अक्षय कुमारला किती मिळाले, 60 रुपये मिळाले. जर महागाईची समस्या असेल, बघा आता महागाईची समस्या असेल तर काय केलं जाईल, लोन टू व्हॅल्यू वाढवली जाईल का कमी केली जाईल, लोन टू व्हॅल्यू वाढवली जाईल का कमी केली जाईल, महागाईची समस्या असेल तर? कमी वाढवली कमी वाढवली कमी वाढवली, मी सगळे जवळजवळ कन्फ्युज दिसत आहेत. बघा काय, एखादी रिअल इस्टेट असेल, प्रॉपर्टी असेल किंवा दुसरं काय दागदागिने असतील, हे घाण ठेवून काय केलं जातं, बँकेकडून लोन घेतलं जातं. मग हे कशाच्या आधारावर घेतलं तर लोन टू व्हॅल्यू. सपोज ज्या किमतीचं ते दागदागिनं किंवा आहे काय आहे ते ज्यावेळेस 100 रुपयाचं असतील तर 100 रुपयावर जर आरबीआयने सांगितलं 60 रुपये द्या, तर मग काय करायला लागणार, 100 रुपयाच्या दागदागिन्यावर आरबीआयने बँकेने किती दिलं, 60 रुपये दिलं. म्हणजेच लोन टू व्हॅल्यू आपली किती आहे, इथं लोन टू व्हॅल्यू किती आहे, 60% आहे. किती आहे, 60% असेल किंवा 60 आहे लोन टू व्हॅल्यू. आणि सपोज जर काय झालं की इकॉनॉमीमध्ये महागाईची समस्या आहे, महागाईची समस्या आहे म्हणजे समजून चालायचं की इकॉनॉमीमध्ये पैसा काय जास्त आहे, आणि इकॉनॉमी मध्ये पैसा जास्त असल्यामुळे इकॉनॉमीमध्ये काय आहे, महागाईची समस्या आहे. आणि आरबीआयला काय करायचं, इकॉनॉमी मधला पैसा काय करायचा आहे, कमी करायचा आहे. मग हा इकॉनॉमीमध्ये जो पैसा आहे तो कमी करायचा आहे आरबीआयला. मग आरबीआय काय म्हणल की ही बँकेमध्ये अक्षय कुमार येऊन उलट इकॉनॉमीमध्ये पैसा जास्त पसरवतोय, बरोबर ना. आरबीआयला काय वाटतं, बँकेकडून लोन घेऊन इकॉनॉमीमध्ये आणखी पैसा वाढला जातोय. मग अशा वेळेस काय करेल, लोन टू व्हॅल्यू काय केली जाईल, कमी केली जाईल. म्हणजे 60 ची किती केली जाईल, 40 केली जाईल. 60च्या ऐवजी किती सांगितलं जाईल, 40 रुपये अक्षय कुमारला द्या. का तर इकॉनॉमीमध्ये पैसा जास्त आहे आणि त्याच्यामुळे इकॉनॉमीमध्ये महागाई आहे. मग ही महागाई नकोय आपल्याला. मग त्याच्यामुळे काय करा, या 60च्या ऐवजी किती करा, 40 रुपये द्या. म्हणजे लोन टू व्हॅल्यू काय केली, कुणी केली, आरबीआयने कमी केली. आता सपोज जर इकॉनॉमीमध्ये मंदीची समस्या आहे, मंदीची समस्या आहे म्हणजे काय आहे, तर इकॉनॉमीमध्ये पैसा कमी आहे. आणि इकॉनॉमीमध्ये पैसा कमी आहे म्हणजे इकॉनॉमीमध्ये आरबीआयची इच्छा आहे की काय करायचं आहे, आपल्याला पैसा वाढवायचा आहे. मग अशा वेळेस काय सांगणार बँकातला आरबीआय, तर ठीक आहे बा, लोन टू व्हॅल्यू अशा वेळेस आरबीआय वाढवणार. ठीक आहे, 100 रुपयाचं दागिने घेऊन आला तुम्ही, काय करा, 80 रुपये द्या. बरोबर, 100 रुपयाच्या दागिन्यावर किती, 80 रुपये द्या. म्हणजे लोन टू व्हॅल्यू काय केली जाईल, वाढवली जाईल. कधी इकॉनॉमीमध्ये काय असेल, महागाईची समस्या, मंदीची समस्या असेल तेव्हा. मंदी असेल तर लोन टू व्हॅल्यू वाढवली जाईल, आणि महागाई असेल तर लोन टू व्हॅल्यू काय केली जाईल, कमी केली जाईल. म्हणजे असं पर्टिक्युलर एका सेक्टरवर फोकस करून त्या सेक्टर मधली महागाई किंवा मंदी काय करण्याचं काय केलं जातं, आरबीआय काम करतं या लोन टू व्हॅल्यू किंवा मार्जिन रिक्वायरमेंट या टूलच्या सहाय्याने. नंतर बघा, आता कोणतंच टूल काम करायला बँका काय करतात, आपलं व्याजदर आहे ते कमी करत नाहीत. बँका, आरबीआय काय करतंय, आरबीआय आपलं व्याजदर भरपूर कमी करते, रेपो दर कमी करतंय. तरी बँका, आरबीआयने रेपो दर कमी केला म्हणजे बँकांनी त्यांचा व्याजदर कमी करणं अपेक्षित आहे. आरबीआय काय, बँका काय करतात, आरबीआय कडून उधारीमध्ये पैसा आणतात. म्हणजे आरबीआयने रेपो दर कमी केल्यानंतर बँकांना सुद्धा त्यांचा जो व्याजदर आहे खाली, लोकांना जो व्याजदर पैसे देतात तो त्यांना कमी करणं गरजेचं आहे. तरच आरबीआयचं जे मौद्रिक धोरण आहे ते इफेक्टिव्हपणे किंवा चांगल्या प्रकारे खाली त्याचा काय होईल, परिणाम दिसून येईल. जर बँकांनी त्यांचं व्याजदर कमी केलंच नाही तर आरबीआयच रेपो दर कमी करते तर त्याचा उपयोग होणार नाही. मग अशा वेळेस आरबीआय काय करतं, बँकांवर थोडासा नैतिक दबाव टाकण्याचं काम करतं. म्हणजे काय, तर वेगवेगळे सेमिनार घेणार,
मीटिंग घेणार, वेगवेगळ्या कॉन्फरन्स घेणार, परत पॅनल डिस्कशन, हे वेगवेगळ्या माध्यमातून आरबीआय काय करतं, नैतिक दबाव टाकण्याचं काम करतं. वेगवेगळे राज्य सरकार असतात बघा किंवा केंद्र सरकार असेल, यांच्या संघ मीटिंग घेतली जाते. का घेतली जाते, तर ते काय करतात, केंद्र सरकार राज्य सरकार उधारी जास्त करतात, शेतकऱ्यांची कर्जमाफी आली, हे आलं ते आलं, त्याच्यामुळे उधारीमध्ये जास्त आरबीआय कडून काय केला जातो, पैसा आणला जातो. मग त्याच्यामुळे काय होतं की सरकारची वित्तीय तूट असेल किंवा राजकोषीय तूट, या भरपूर कन्सेप्ट आहेत, ते आपण नंतर बघणार आहोत. मग हे काय होतं, याच्यामुळे इकॉनॉमीमध्ये निगेटिव्ह परिणाम होतो. आणि हे होऊ नये म्हणून आरबीआय काय करतो, थोडस नैतिक दबाव टाकण्याचं किंवा मोरल सॉशन सुद्धा म्हटलं जातं, वेगवेगळ्या माध्यमातून करतं आरबीआय, सरकार असेल बँक असेल यांच्यावर. हे आरबीआयचे गुणात्मक टूल आहे. आणि सपोज हे सगळं करून बी काय परिणाम होईना, बँका काय ऐकणार, कुणीच काय ऐकणार, मग काय तर छेडीबाजी छमछम विद्या आहे गमगम त्या प्रकारचा, म्हणजेच काय तर डायरेक्ट ऍक्शन किंवा प्रत्यक्ष कृती. मग आरबीआयचा कायदा आहे 1934 चा, त्याच्यानुसार आरबीआयला पॉवर दिली आहे डायरेक्ट ऍक्शन करण्या, म्हणजे कोणतीही कारवाई वगैरे करण्यासाठी. बँकिंग नियमन कायदा आहे कधीचा, 1949 चा, याच्यानुसार आरबीआयला काय आहे, पॉवर आहे. देणी व व्यवहार निरसन कायदा, देणी व व्यवहार निरसन कायदा 2007 चा आहे. हा जो आपण नेट आरटीजीएस वगैरे बघितलं ना, ह्याच्यावर सगळं नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा आहे. कोणता, देणी व व्यवहार निरसन कायदा 2007 चा. परत प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट, मनी लॉन्ड्रिंगच्या जर समस्या असतील त्याच्यासाठी बी 2002 चा एक कायदा आहे. नंतर फेमा, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट, हा बी कधीचा आहे, 1999 चा. म्हणजे असे वेगवेगळ्या माध्यमातून आरबीआय काय करतं, डायरेक्ट ऍक्शन घेण्याचं, प्रत्यक्ष कृती करण्याचं काम करतं. म्हणजे आपण आतापर्यंत बघा काय काय पाहिलं आपण, आरबीआयचे जे आपले हे जे टूल आहेत, आरबीआयचं धोरण, मंदी असेल आरबीआयची आपण संख्यात्मक साधनं बघितली, याच्यानंतर गुणात्मक थोडीच होती, नैतिक दबाव, मोरल सॉशन, डायरेक्ट ऍक्शन, प्रत्यक्ष कृती, मार्जिन रिक्वायरमेंट, लोन टू व्हॅल्यू आणि पीएसएल, ही आपण काय बघितली, साधनं बघितली गुणात्मक जे आहेत ते आरबीआयची. अशा प्रकारे गुणात्मक साधनं जे आहेत आपली टोटली काय झाली, कंप्लीट झालेली आहेत. कंझ्युमर क्रेडिट कंट्रोलच्या वेळेस फक्त नॅनो गाडीचं उदाहरण लक्षात ठेवायचं, म्हणजेच काहीतरी एक सेक्टर आहे, कोणतं नॅनो गाडी म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टर आहे, म्हणजे त्या क्षेत्रावर काय केलं आरबीआय इथं फोकस केला, त्याच्यामध्ये डाऊन पेमेंट, ईएमआय वगैरे कमी करण्याचं काम केलंय कंझ्युमर क्रेडिट कंट्रोलच्या सहाय्याने. इथं मार्जिन रिक्वायरमेंट, लोन टू व्हॅल्यू असेल तर इथं काहीतरी अक्षय कुमारचं उदाहरण लक्षात ठेवायचं, म्हणजे तिथं काय सोनं वगैरे घाण ठेवायचं असेल तर त्याच्या जेवढी रक्कम घाण ठेवली त्याच्या किती, लोन टू व्हॅल्यू, महागाईची समस्या असेल तर कमी दिली जाईल, मंदीची समस्या, आपलं महागाईची समस्या असेल तर लोन टू व्हॅल्यू कमी केली जाईल, आणि मंदीची समस्या असेल तर काय केली तर वाढवली जाईल, कारण पैसा कमी आहे त्याच्यामुळे जास्त पैसा दिला जाईल इकॉनॉमीमध्ये. नैतिक दबाव आणि डायरेक्ट ऍक्शन, प्रत्यक्ष कृती. बघा आता दोन प्रकारचे धोरण असतात आरबीआयचे. एक काय करतं आरबीआयचं, दोनच काम आहेत, एक तर काय करणं, महागाईशी लढणं, आणि दुसरं कार्य आहे आरबीआयचं ते म्हणजे काय, मंदी. डिफ्लेशन म्हणजे काय, मंदी, आणि इन्फ्लेशन म्हणजे महागाई. लक्षात असून येतं, इंग्लिश शब्द आहे डिफ्लेशन, आणि दुसरा आहे तो म्हणजे काय, इन्फ्लेशन. डिफ्लेशन साठी लढायचं म्हणजेच काय, मंदी संघ लढायचं, आणि इन्फ्लेशन साठी काय म्हणजे काय, तर महागाई संघ. आता ही डिफ्लेशन आणि इन्फ्लेशन कशाच्या आधारावर ठरवलं जातं, त्यासाठी एक इंडेक्स आहे, कंझ्युमर प्राइस इंडेक्स, सीपीआय. सीपीआय नुसार सांगितलेलं आहे बघा, 2016 पासून ते 2020-21 पर्यंत आरबीआयला सीपीआय हा किती, 2 ते 6% दरम्यान ठेवायचा आहे. सीपीआय काय आहे वगैरे ते आपण नंतर वेगवेगळे निर्देशांक घेणार आहोत, सीपीआय, डब्ल्यूपीआय, आयआयपी वगैरे, त्याच्यामध्ये आपण तो पाहणार आहे. मग ह्याच्या सीपीआय नुसार काय सांगितलेलं आहे बघा, तर 2 ते 6% दरम्यान आपल्याला हा सीपीआय ठेवायचा. जर 2% पेक्षा कमी सीपीआय झाला तर इकॉनॉमीमध्ये समजायचं मंदी आहे, आणि 6% पेक्षा जास्त गेला तर इकॉनॉमीमध्ये समजायचं काय, महागाई आहे. मग आरबीआय त्याच्यानुसार आपलं धोरण राबवणार. मग जर इकॉनॉमीमध्ये मंदीची समस्या असेल तर आरबीआयचं जे धोरण असतं ते स्वस्त पैशाचे धोरण असतं, त्यालाच काय म्हणलं जातं, इझी किंवा इंग्लिशमध्ये डॉविश किंवा एक्सपेन्शनरी मॉनिटरी पॉलिसी असं म्हटलं जातं. आणि इकॉनॉमीमध्ये महागाई असेल तर त्यावेळेस जे आरबीआय धोरण वापरतं ते म्हणजे महाग पैशाचं धोरण, त्यालाच काय म्हणलं जातं, टाईट, टियर, हॉकिश आणि कॉन्ट्रॅडिक्टरी मॉनिटरी पॉलिसी. इकॉनॉमीमध्ये डिप्लेशन आहे, डिप्लेशन आहे म्हणजेच इकॉनॉमीमध्ये काय आहे, पैशाचा पुरवठा कमी आहे. मग अशा वेळेस आरबीआयला पैशाचा पुरवठा इकॉनॉमीमध्ये काय करावा लागतो, वाढवावा लागतो. म्हणजे डिप्लेशनची समस्या असेल तर आरबीआय पैशाचा पुरवठा वाढवणार, आणि इन्फ्लेशनची समस्या असेल, इन्फ्लेशनची म्हणजेच काय, इकॉनॉमीमध्ये महागाई आहे, महागाई आहे म्हणजेच काय, पैसा इकॉनॉमीमध्ये जास्त आहे. मग अशा वेळेस आरबीआय काय करतं, पैशाचा पुरवठा काय करतं, कमी करण्याचं कार्य करतं.
सीआरआर म्हणजेच काय, रिझर्व्ह जो बँकांना ठेवावा लागतो तो आरबीआय जवळ. मग हा जो रिझर्व्ह आहे कॅशच्या स्वरूपात ठेवावा लागतो. जर मंदी असेल तर कमी केला जातो आणि महागाई असेल तर काय केला जातो, वाढवला जातो. एसएलआर बी मंदी असेल तर काय केला जाईल, कमी केला जाईल आणि म्हणजेच रिझर्व्ह कमी ठेवावा लागणार आहे बँकांना. आणि इन्फ्लेशन महागाई असेल तर काय केला जाईल, वाढवला जाईल. ओपन मार्केट ऑपरेशन मध्ये काय केलं जातं, गव्हर्नमेंट सिक्युरिटीची काय केली जाते, खरेदी विक्री केली जाते. मग अशा वेळेस काय केलं जाईल, मंदी असेल तर गव्हर्नमेंट सिक्युरिटी आरबीआय विकत घेईल आणि मार्केटमध्ये पैसा सोडेल, म्हणजेच गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय करेल, बाय करण्याचं काम करेल. आणि जर महागाई असेल तर अशा वेळेस आरबीआय स्वतः जवळच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी मार्केटमध्ये सेल करेल, विकेल आणि मार्केटमधून पैसा काढून घेईल. म्हणजे कधी ओपन मार्केट ऑपरेशन मध्ये. मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम आणली, ही जी मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम आणलेली आहे ही फक्त महागाईशी लढण्यासाठीच आणलेली आहे, मंदीशी नाही. फक्त कशासाठी, महागाईशी लढण्यासाठी. मग या वेळेस काय, ज्या वेळेस एसएलआर कोटामधल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी संपलेल्या असतात, आपल्या ह्याच्यामधल्या बँकांजवळच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी संपलेल्या असतात आणि बँकांना आणखी उधारीमध्ये पैसा हवा असतो, अशा वेळेस काय केलं जातं, तर हे एमएसएफच्या अंतर्गत एसएलआर कोटामधल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी ब्रेक करून काय मार्केट. मग अशा ह्याच्या त्याच्यामध्ये नाही, एमएसएफ मध्ये एसएलआर कोटामधल्या ज्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहेत, मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम मध्ये काय, तर मार्केट इकॉनॉमी मध्ये काय, महागाईची समस्या आहे आणि आरबीआय जवळच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी संपलेल्या आहेत. मग अशा वेळेस आरबीआय काय करतं, तर गव्हर्नमेंटला गरज नसतानाही गव्हर्नमेंट सिक्युरिटी इश्यू करायला होतं. मग गव्हर्नमेंट आरबीआयला देतं, आरबीआय इकॉनॉमीमध्ये सोडतं, पैसा काढतो वगैरे, आपण बघितलेलं आहे मागच्या वेळेस. म्हणजेच काय, सेल करणार. बँक दर काय केला जाईल, कमी केला जाईल. मंदी असेल तर, महागाई असेल तर वाढवला जाईल. रेपो दर मंदीची समस्या असेल तर कमी केला जाईल आणि महागाई असेल तर काय केला जाईल, वाढवला जाईल. रिव्हर्स रेपो दर मंदी असेल तर कमी केला जाईल, महागाई असेल तर वाढवला जाईल. एमएसएफ मंदी असेल तर काय केला जाईल, कमी केला जाईल, महागाई असेल तर वाढवला जाईल. आणि आपण आता बघितलं कंझ्युमर क्रेडिट कंट्रोल, त्याच्यामध्ये ईएमआय डाऊन पेमेंट काय केलं जाईल, कमी केलं जाईल जर काय असेल, मंदी असेल तर. आणि महागाई असेल तर काय केलं जाईल, वाढवलं जाईल. लोन टू व्हॅल्यू काय केली जाईल, मंदी असेल म्हणजे इकॉनॉमीमध्ये पैसा कमी आहे, मग ती लोन टू व्हॅल्यू काय केली जाईल, वाढवली जाईल. अक्षय कुमारचं आपण उदाहरण बघितलेलं. आणि जर महागाई असेल तर लोन टू व्हॅल्यू काय केली जाईल, कमी केली जाईल. आणि मंदी असेल तर वाढवली जाईल. अशा प्रकारे आपण हे संपूर्ण जेवढे जेवढे टूल आहेत, संपूर्ण जेवढे जेवढे आरबीआयची साधने आहेत, ती आपण काय केली, पाहिलेली आहेत. त्याच्यानंतर हा एमसीक्यू काय करा, सॉल्व्ह करा. सृष्टी, ओप्पो, मनस्वी, शुभम, स्पेक्स नवीन झाले, दीपक, रोहित, प्रणव, वर्षा, श्रेयश, प्रसाद, शुभम, ममता, जवळजवळ सर्वांनी बरोबर सोड केलेला आहे. ऋतुजा वगैरे सृष्टी. काय म्हणलेलं आहे क्वेश्चन, काय आहे, केंद्र सरकारला पुढील पैकी कोणत्या क्षेत्रात वावरताना अधिक काळजीपूर्वक व जबाबदारीने वागावे लागेल. कोणत्या क्षेत्रात, तर बँकिंग क्षेत्रात. सेवा क्षेत्रात, शेती क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात इथं बी जबाबदारीने थोडंसं वागावं लागेल, पण अधिक जबाबदारी. जर बँकिंग क्षेत्रच कोलॅप्स झालं तरी सगळी क्षेत्र कोलॅप्स होतील. एक वेळेस उद्योग क्षेत्र थोडं कोलॅप्स झालं तर रिवाय करता येईल, काही ना काहीतरी शेतीमध्ये काही ना काहीतरी करता येईल. परंतु बँकिंग क्षेत्र जर कोलॅप्स झालं तर काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त जबाबदारीने केंद्राला राहावं लागेल. सेवा क्षेत्र थोड्याफार प्रमाणात कोलॅप झालं तर त्याच्यामध्ये थोडंसं रिवाय वगैरे होऊ शकतं नॉर्मली, काही ना काहीतरी करून. शेती क्षेत्र बी होऊ शकतं, उद्योग क्षेत्र. परंतु बँकिंग क्षेत्र जर कोलॅप झालं तर सगळं इकॉनॉमीच पूर्णपणे कोलॅप्स होईल. त्याच्यामुळं बँकिंग क्षेत्रामध्ये जास्त जबाबदारीने काय करावं लागतं, केंद्र सरकारला वावरावं लागतं. हा बी क्वेश्चन एक सॉल्व्ह करा.
थोडासा अनरिलेटेड क्वेश्चन आहे टॉपिकच्या, पण सोपं आहे, तुम्ही तुमच्या नॉलेजनुसार सॉल्व्ह करू शकता, थोडेसे तुमच्या थिंकिंग नुसार. प्रसाद, ममता, प्रसाद, परत मनोज, तिघांचा आन्सर बरोबर आहे बघा. कसं आहे बघा, सांग तुम्हाला काय म्हणलेलं आहे क्वेश्चन, देशात बचतीचे प्रमाण कमी होत आहे. देशात बचतीचे प्रमाण कमी होत आहे, त्याचे कारण काय आहे? म्हणजे आता रोजगारात वाढ झाली आहे, लोकांच्या रोजगारात जर वाढ झाली, थोडस विचार करायचा आपण, रोजगारात जर वाढ झाली तर लोकांजवळ जास्तीत जास्त पैसा येणार, लोकांजवळ जास्तीत जास्त पैसा येणार म्हणजे लोक काय करणार, जास्तीत जास्त बचत करणार किंवा तो बँकेमध्ये पैसा ठेवणार. म्हणजे रोजगारात वाढ झाल्यावर बचत कमी होती, हा काय कुठं रिलेट होत नाही. त्याच्यामुळे हा जो पहिला ऑप्शन तर चुकीचा असते. विदेशी गुंतवणुकात बघा, आता बचतीवर मिळणारा व्याजदर कमी आहे, बचतीवर मिळणारा व्याजदर बरोबर आहे. जर तुम्हाला बचत तुम्ही करत असाल तर त्याच्यावर जर व्याज जर तुम्हाला चांगलं मिळत नाही तर तुम्ही बचत करणार आहे का? नाही. मग त्याच्यामुळे ते ऑप्शन काय आपण म्हणले, आपण म्हणू शकतो बचतीवर मिळणारा व्याजदर कमी आहे, त्याच्यामुळे देशात बचतीचं काय होतं, प्रमाण कमी होतं. ठीक आहे. तिसरा ऑप्शन काय आहे, विदेशी गुंतवणुका वाढत आहेत. आता विदेशी लोक भारतात गुंतवणूक करत आहेत, ह्याचा बचतीचा कुठं काय संबंध, ताळमेळ लागत नाही. विदेशी लोक काय करतात, भारतामध्ये गुंतवणूक करतात. मग विदेशी लोकांनी भारतामध्ये गुंतवणूक केली तर काय होईल, तर लोकांना आणखी जास्तीत जास्त रोजगार मिळतील, रोजगार वाढतील वगैरे या सगळ्या गोष्टी. मग ह्या रोजगार वाढल्यामुळे काय होईल, तर रोजगारात वाढ झाल्यामुळे परत लोकांजवळ पैसा येईल, पैसा आल्यामुळे लोक बचत करतील, असं म्हणजे रिलेट करून आपण म्हणू शकतो. म्हणजे ह्याचा बचतीचा जवळजवळ कुठं संबंध लागत नाही. त्यामुळे क तर नाही आणि ड बी नाही, ब ऑप्शन काय येईल आपलं, बरोबर येईल फक्त ब ऑप्शन. बघा ना, आरबीआय रेपो दर आपण बघितलं, रेपो दर म्हणजे काय, असा व्याजदर जो बँकांना काय केला जातो, अल्पकालीन कालावधीसाठी लोन हवा असेल कुणाकडून, आरबीआय कडून, 1 दिवस ते 14 दिवसाच्या कालावधीसाठी, तर त्याच्यामध्ये जो व्याजदर लावला जातो, जो व्याजदर लावला जातो म्हणजे बँकांसाठी, आरबीआय जो व्याजदर लावतो त्याला काय म्हटलं जातं, रेपो दर म्हटलं जातं. मग हा रेपो दर ठरवण्याचं जे काम करतं, किंवा रिव्हर्स रेपो असेल, परत एमएसएफ असेल, हे सर्व ठरवण्याचं जे काम करतं ते आरबीआयची एक समिती आहे, तिला म्हटलं जातं मौद्रिक धोरण समिती. मौद्रिक धोरण समिती ठरवण्याचं काम करतं, किंवा मॉनिटरी पॉलिसी कमिटी. रेपो दर किती ठेवायचा, रिव्हर्स रेपो दर किती ठेवायचा, हे सर्व टूल वगैरे जे आहे त्याच्या संदर्भात ठरवण्याचं काम. म्हणजे तर ही जी समिती आहे ना, जनरली 2-2 महिन्याला काय होती, भेटते वगैरे, ठरवते बाकी काय करावं लागेल, रेपो दर काय कमी करावं लागेल, काय मग ठरव, इकॉनॉमीमध्ये महागाई आहे का, ह्या सर्व गोष्टीचा अंदाज घेऊन मग ते कोणती पॉलिसी आणायची, महागाईशी लढण्यासाठी आणायची का मंदीशी लढण्याची पॉलिसी आणायची, ते सगळं काम कोणाकडे असतं, हे आरबीआयच्या मौद्रिक धोरण समितीकडे, मॉनिटरी पॉलिसी कमिटीकडे असतं. उर्जित पटेल समिती बनली होती बघा 2013-14च्या आसपास. तिच्या शिफारशीनुसार त्यांनी सांगितलं की आपल्या भारतामध्ये एक वैधानिक स्टॅच्युटरी मौद्रिक धोरण समिती काय करण्याची गरज आहे, स्थापन करण्याची गरज आहे. आणि ह्या शिफारशीनुसार मौद्रिक धोरण समिती 2016ला काय करण्यात आली, आणण्यात आली, संसद कायदा वगैरे पास करून. आता या मौद्रिक धोरण समितीमध्ये आरबीआयचा जो गव्हर्नर असतो तो अध्यक्ष असतो. मौद्रिक धोरण समितीमध्ये आरबीआयचा जो कोणी गव्हर्नर असेल तो, आणि सदस्यामध्ये बघितलं तर डेप्युटी गव्हर्नर असतो, जो मौद्रिक धोरणासाठी जबाबदार आहे. तो मौद्रिक धोरणासाठी जो जबाबदार आहे तो काय असतो, इथं डेप्युटी गव्हर्नर हा सदस्यामध्ये येणार. म्हणजेच काय, तर आरबीआयचे 4 डेप्युटी गव्हर्नर असतात, आणि या 4 मधला एक असा डेप्युटी गव्हर्नर जो कशाचं बघतोय, मॉनिटरी पॉलिसीचं, मौद्रिक धोरणाचं जे काम बघतोय, तो डेप्युटी गव्हर्नर इथं सदस्य म्हणून बसवला जाईल. परत आरबीआयचा जो सेंट्रल बोर्ड आहे, आरबीआयचा सेंट्रल बोर्ड किंवा नियामक मंडळ आहे आरबीआयचं, ह्याच्यातला नामांकित एक व्यक्ती कुठं इथं बसवला जाईल, ह्या सगळ्या सदस्य म्हणून. आणि सेंट्रल बोर्ड काय करेल, एक नामांकित व्यक्ती करेल, कोणी ना कोणीतरी. आणि गव्हर्नमेंटच्या साईडला 3 सदस्य असतील सरकारच्या साईडनं, आणि ह्यांचा जो कालावधी असेल तो जनरली किती, 4 वर्षाचा कालावधी असेल, आणि यांची पुन्हा नेमणूक वगैरे केली जाणार नाही. गव्हर्नमेंटच्या साईडने किती, 3 सदस्य असतील, ह्यांचा कालावधी आपण किती सांगणार आहे, 4 वर्ष, आणि यांची पुन्हा नेमणूक वगैरे होणार नाही. कमीत कमी सभा कमीत कमी सभा घ्यायची असेल तर कमीत कमी 4 सदस्य असणं गरजेचं आहे. गव्हर्नर सहित कमीत कमी किती पाहिजे, 4 पाहिजे. आणि कमीत कमी वर्षातून 4 मीटिंग झाल्या पाहिजेत ह्याच्या मौद्रिक धोरण समितीच्या. 4 पेक्षा कमी मीटिंग झाल्या नाही पाहिजे. ह्याच्यामध्ये रेपो दर ठरवला जातो.
रेपो दर काय केला जातो? मौद्रिक धोरण समितीचं कार्य काय आहे? तर रेपो दर ठरवला जातो. मौद्रिक धोरण समिती ठरवते किती ठरवायचा बा रेपो दर वगैरे. आणि हा रेपो दर आहे ना, ह्याच्यावर सगळी महागाई असेल तर रेपो दर काय केला जाईल? वाढवला जाईल. मंदी असेल तर रेपो दर काय केला जाईल? कमी केला जाईल. म्हणजे हे संपूर्ण जे चालतं ते रेपो दरावर जवळजवळ चालतं. म्हणजे मेजॉरिटी वोट जे आहे हे काय केलं जातं? आता हे रेपो दर ठरवला जातो. मग कसं ठरवला जातो? तर मेजॉरिटी वोटिंगने ठरवला जातो. आता इथं सपोज 4 सदस्य मीटिंग मध्ये असतील तर या 4 मधले दोन्हीकडे 2-2 झाले तर काय होईल? तर कास्टिंग वोट जिकडे गव्हर्नरचा असेल तिकडे मेजॉरिटी कन्सिडर केली जाईल. म्हणजे मेजॉरिटी वोटनी काय केला जातो? निर्णय वगैरे ठरवण्यात घेतला जातो. सरकारला जर आपला काही संदेश वगैरे द्यायचा असेल त्या समितीला तर तो त्यांना लिहूनच पाठवावा लागणार, असा बोलून पाठवता येणार नाही. समितीला जी मीटिंगची माहिती आहे 14व्या दिवशी काय करावं लागेल? पब्लिश करावं लागेल. जी काही मीटिंग मध्ये झालेलं घडलेलं आहे ही सर्व डाटा 14व्या दिवशी काय करावं लागेल? सादर करावा लागेल. आणि मौद्रिक धोरणासंदर्भातचा जो अहवाल आहे हा दर 6 महिन्याला बनवावा लागेल. म्हणजे ह्याच्या संदर्भात जो कोणता अहवाल आहे तो 6 महिन्याला काय करावा लागेल? बनवावा लागेल. आणि महागाईचे टार्गेट हे केंद्र सरकार हे आरबीआयच्या सल्ल्याने ठरवते. आता महागाई म्हणजे आपण काय ठरवतो? कशाच्या आधारावर सांगितलेलं आहे? सीपीआयच्या आधारावर, कंझ्युमर प्राइस इंडेक्स, ग्राहक किंमत निर्देशांक असं म्हटलं जातं मराठीत. तर ह्याच्या आधारावर महागाई किती सांगितली होती मी? 2 ते 6% दरम्यान ठरवत ठेवायची आहे. मग हे महागाईचे जे टार्गेट आहे हे केंद्र सरकार हे कुणाच्या सल्ल्याने ठरवतं? आरबीआयच्या सल्ल्याने ठरवण्याचं काम करतं. मग 2016 ते 31 मार्च 2021 पर्यंत सीपीआय हा किती ते किती दरम्यान ठेवायचा आहे? आपल्याला 2 ते 6% दरम्यान ठेवणे आवश्यक आहे. जर टार्गेट सलग 9 महिने फेल झाल्यास समितीला त्याची कारण व उपाय असा अहवाल सरकारला द्यावा लागतो. जर 2 ते 6%च्या मध्ये ही समिती जर महागाई इकॉनॉमीमध्ये ठेवू शकली नाही तर समितीला का ठेवू शकली नाही, टार्गेट का फेल झालं, याचा संपूर्ण जो अहवाल आहे हा बनवून कोणाला? सरकारला सादर करावा लागतो. इथपर्यंत कुणाला काही डाऊट? एकदा रिवाइज करू आपण काय काय पाहिलं होतं ते मी सांगतो थोडक्यात. आपण गुणात्मक साधनं बघत होतो, क्वालिटेटिव्ह टूल्स बघत होतो. क्वालिटेटिव्ह टूल्स मध्ये आपण प्रायोरिटी सेक्टर लिंकिंग, अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा पाहिला. याच्यामध्ये जेवढं कर्ज द्यायचं बँकांना त्याच्या 40% काय करायला लागणार आहे? या अग्रक्रम क्षेत्रामध्ये देणं काय आहे? गरजेचं आहे. मग या अग्रक्रम क्षेत्रामध्ये दुर्बल घटक येतात, शेतीमध्ये असेल, सूक्ष्म उद्योग किंवा इतर जे आहे या सर्व गोष्टींमध्ये अग्रक्रम क्षेत्रामध्ये कर्ज पुरवठा करणं काय गरजेचं आहे बँकांना. जर त्यांनी केलं नाही तर तो नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधीमध्ये तो पैसा टाकावा लागेल वगैरे. ज्या बँकेने जास्त पूर्ण केलेलं आहे ते काय करू शकतात? अग्रक्रम क्षेत्र कर्ज प्रमाणपत्र इश्यू करू शकतात, प्रायोरिटी सेक्टर लिंकिंग सर्टिफिकेट. आणि त्या दुसऱ्या बँकांनी ज्यांनी कमी केलंय त्यांना काय करू शकतात? त्या विकू देखील शकतात अशा बँका. नंतर बघा क्वेश्चन वगैरे बघितलं होतं, कंझ्युमर क्रेडिट कंट्रोल. कंझ्युमर क्रेडिट कंट्रोल मध्ये काय केलं जाईल? तर ईएमआय डाऊन पेमेंट, जर महागाईची समस्या असेल तर ईएमआय डाऊन पेमेंट वगैरे काय केलं जाईल? तर कमी केलं जाईल, आपलं वाढवलं जाईल. आणि मंदीची समस्या असेल तर आरबीआय काय करेल? डाऊन पेमेंट असेल, ईएमआय असेल, हे काय करेल? वाढवण्याचं आपलं मंदीच्या समस्येमध्ये कमी केलं जाईल. आणि महागाईची समस्या असेल तर काय करेल? वाढवेल वगैरे. कंझ्युमर क्रेडिट कंट्रोल मध्ये मार्जिन रिक्वायरमेंट किंवा लोन टू व्हॅल्यू म्हणजेच काय? तर रिअल एस्टेट किंवा सोनं वगैरे असेल अशा गोष्टी तिथे काय केल्या जातात? घाट ठेवल्या जातात बँकांमध्ये जवळ. आणि मग त्याच्यावर बँक काय करते? लोन वगैरे देते. जर महागाईची समस्या असेल तर लोन टू व्हॅल्यूची रक्कम काय केली जाईल? कमी केली जाईल. 60च्या ऐवजी आपण बघितले तर किती? 40 केली जाईल. जर कशाची महागाईची समस्या असेल तर म्हणजे 40 रुपयाच्याकडे दिल्या जातील. जर मंदी असेल तर लोन टू व्हॅल्यू काय केली जाईल? वाढवली वगैरे जाईल. नैतिक दबाव असेल, हे बी कसं गुणात्मक साधन आहे. आणि डायरेक्ट ऍक्शन, प्रत्यक्ष कृती वगैरे वेगवेगळ्या साधनाच्या सहाय्याने आरबीआय काय करतं? महागाई आणि मंदीशी काय करतं? लढण्याचं काम करतं. आता हे आपण बघितले बघा पूर्ण साधन. संपूर्ण आरबीआय आहे ना, हे सर्व साधनं तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. संख्यात्मक आणि गुणात्मक साधनं आहे ना, ह्या संख्यात्मक आणि गुणात्मक साधनं ज्याला समजले त्याला आरबीआय समजला. आरबीआय समजणं काय अवघड नाही. मग आरबीआयची हिस्ट्री वगैरे कुणी बी कॉमनली पुस्तकामध्ये वाचून पाठ करू शकतो. परंतु आरबीआय जर समजून घ्यायचं असेल, खरं आरबीआयचं वर्किंग काय आहे, खरं आरबीआयचं कार्य काय, हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला आरबीआयची संख्यात्मक साधनं आणि आरबीआयची गुणात्मक साधनं काय आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. हे ज्याला समजलं त्याला संपूर्ण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे काय समजलं, तिचं नेमकं ऍक्च्युअली कार्य काय आहे समजलं. बाकी काहीच नाही दुसरं या टॉपिक मध्ये वेगळं. आणि बेसिक थोडेफार कन्सेप्ट वगैरे असतात. एकदा तुम्ही मागची लेक्चर काय करा? रिवाइज करा.
त्यावेळेस तुमच्या आणखी जास्त जास्त काय होईल, आयडिया येईल. कन्सेप्च्युअल टॉपिक आहे, ज्यांना कन्सेप्ट समजलं त्यांनाच समजू शकते, ज्यांना नाही समजलं त्यांना म्हणजे थोडंफार हीच होईल, म्हणजे डाऊटफुलच राहील तुमच्यासाठी हे टॉपिक. कुणाचं काही डाऊट वगैरे असतील तर विचारा. अशा प्रकारे आपला जो आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे हा टॉपिक आपला इथे संपलेला आहे. नंतर नेक्स्ट टॉपिक आपण काय करू, थोड्या वेळात सुरू करू. डाऊट असतील तर विचारा कुणाचे. नेक्स्ट टॉपिकला बी आपण सुरुवात करून देऊ. डाऊट कुणाचे असतील तर विचारा. सर मार्केटमध्ये व्हिडिओ ब्रेकिंग, एकच मिनिट हा. आवाज व्हॉइस ब्रेक होतोय. आता येतोय का बघा एकदा. आता येतोय का ओके भाई आवाज? येतोय ना? ब्रेक नाही ना होत आता? नाही, नो नो. ठीक आहे ठीक आहे, तुमचे हेच बघितले नाही. हा डाऊट विचारा तुम्ही, कुणाला काही डाऊट असतील तर. सर मार्केटमध्ये महागाई आहे का, मनोज निमसे म्हणतात महागाई आहे की मंदी आहे, हे आरबीआयला कसं समजतं, त्याचे काही निर्देशक आहेत का? येस ऑफकोर्स, आरबीआयला महागाई किंवा मंदी आहे समजतं. याच्यासाठी काय निर्देशक असतात तेच आपण बघितलंय. सीपीआय, कंझ्युमर प्राइस इंडेक्स, सीपीआय कंझ्युमर प्राइस इंडेक्स, डब्ल्यूपीआय होलसेल प्राइस इंडेक्स, हे आपण नंतर बघणार आहोत. त्याच्या आधारावर आपल्याला कार